नमस्कार मित्रांनो, महाटेट तिसरी परीक्षा, TIT तिसरी परीक्षा, महाटेट 2025 परीक्षा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT परीक्षा 2025 संबंधी आज दिनांक 21 मार्च 2025 रोजी महाटेट परीक्षेविषयीची जी अथॉरिटी आहे, जे ऑथोराइज्ड एजन्सी आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत प्रसिद्धी निवेदन आलेलं आहे। त्याच्यामध्ये काय काय माहिती आहे ते आपण पाहणार आहोत। हे निवेदन तुम्ही स्वतः सुद्धा www.mscepune.in या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता। सॉरी मित्रांनो, तर आता महाटेट परीक्षेसंबंधित काही माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर mscepune.in या ऑफिशियल वेबसाईटवरच तुम्हाला माहिती मिळणार आहे, ध्यानात ठेवायचं आहे। पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर जायचं नाही, ती भरतीची वेबसाईट आहे, ही परीक्षेची वेबसाईट आहे, ध्यानात ठेवायचं। mscepune.in ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची वेबसाईट आहे। तर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल थर्ड महाटेट किंवा तिसरी महाटेट परीक्षा द्यायची असेल तुम्हाला तर याच वेबसाईटवर तुम्हाला दररोज चेक करायचे काय काय बातमी आलेली आहे। तर आज दिनांक 21 मार्च 2025 रोजी काय बातमी आली ती पाहूया। महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन मे व जून 2025 मध्ये करण्याचे नियोजित आहे। तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे। परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल। तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेट द्यावी। ठिकाण पुणे, दिनांक 21 मार्च 2025, आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अनुराधा ओक। तर मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2025 ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, क्लिअर करण्यात आलेलं आहे। आणि मे व जून 2025 या 2 महिन्यामध्ये दोन्हीपैकी एका महिन्यात किंवा काही दिवस या महिन्यात परीक्षा असतील, काही दिवस त्या महिन्यात परीक्षा असतील। ऑनलाईन पद्धतीने असल्याने वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एक्झाम होणार असं आपण अपेक्षा धरूया। त्याच्यामुळे काही दिवस मे महिन्याची परीक्षा असतील आणि उरलेले काही दिवस जून महिन्यामध्ये होतील। तर नियोजित आहे, म्हणजे जवळपास कन्फर्म झालेला आहे। ज्यांनी कोणी अभ्यास करत असतील त्यांनी कंटिन्यू चालू ठेवायचं आहे, ज्यांनी अभ्यास केला नसेल तरी काळजी करायची गरज नाही, आजपासून सुरू करायचं आहे। आत्ता ताबडतोब अभ्यासाला लागायचं आहे, काळजी करायची गरज नाही। आपल्याला ABCD पासून सुरुवात करायचं नाही। आपण DED, BEd, MA, MSc, BSc सगळं केलेलं आतापर्यंत, सुरुवातीपासून तयारी करायची गरज नाही। जे सिलेबस असणार आहे गेल्या वेळेसचा आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे, तुम्हाला इतरही ठिकाण मिळेल। सध्या तरी त्या सिलेबसनुसार तयारी करायचं आहे। बाकी जर परीक्षा परिषदेमार्फत येत्या काही दिवसामध्ये जर नवीन सिलेबस, नवीन परीक्षा पद्धती काही अपडेट करण्यात आली तर त्याच्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत। हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग। वंदे मातरम।